कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि या भागाचे लोकप्रिय आमदार माननीय विजयशेजी पंडित यांना विनंती करतो त्यांनी नामदार अजितदादा पवार साहेब यांचं स्वागत करायचं आहे। माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या ठिकाणी स्वागत आहे। सर्वांची साथ सर्वांचा विकास हा ध्वज घेऊन आम्ही निघालो आहोत। शेतकरी कष्टकऱ्यांच्या हितास प्राधान्य देत आहोत। जनाजनांची दुःख निराशा जाणून घेऊ आम्ही। दिशांना जाऊ फिरत मेघासम आकाश भरू आणि अथक निरंतर परिश्रमाने महाराष्ट्राचा स्वर्ग करू। या महाराष्ट्राच्या जडणघडीमध्ये ज्यांचं योगदान आहे ते माननीय अजितदादा पवार साहेब यांचं स्वागत आमदार विजयशेजी पंडित यांच्यानंतर मुक्ताताई आर्दड आणि प्रज्ञाताई खोसरे यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाच्या अतिथी राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण खात्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे। या ठिकाणी प्रज्ञाताई आणि या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होईल। राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी धनंजयजी मुंडे साहेबांचं स्वागत करायचं आहे। माननीय आमदार सतीजी चव्हाण यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। अक्षय पवार आणि दत्ता पिसाळ त्याचबरोबर शेख खाजाभाई यांना विनंती करतो त्यांनी आमदार सतीश भाऊ चव्हाण यांचं स्वागत करायचं आहे। या ठिकाणी उपस्थित पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय विक्रमजी शिक्षक मतदारसंघाचे आमदार माननीय विक्रमजी काळे साहेब यांच्या ठिकाणी आगमन आहे। त्यांचं स्वागत करण्यासाठी जयसिंग माने वासिम फारुकी यांना विनंती आहे त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। आष्टी पाटोद्याचे माजी आमदार माननीय बाळासाहेब काका आजबे यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी श्यामकाका येवले संतोष आंधळे यांना विनंती करतो त्यांनी माननीय माजी आमदार संजयजी दौंड यांच्या ठिकाणी आगमन आहे। श्यामकाका येवले आणि संतोष आंधळे त्यांचं स्वागत करतील। राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रादेशिकाध्यक्ष मान्य कल्याणकाका आखाडे यांच्या ठिकाणी आगमन आहे। त्यांचं स्वागत मनोज हजारे उत्तमराव सोलाने करतील। त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे श्री सुनील मगरे सर यांचं स्वागत करण्यासाठी विनोद सौंदर्य आणि आवेश शरीफ यांना विनंती करतो त्यांनी सुनील मगरे सरांचं स्वागत करायचं आहे। राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री राजेश्वर आबा चव्हाण यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। एजाज आत्तार सुभानभाई आणि सरवर पठाण यांना विनंती करतो त्यांनी राजेश्वर आबा चव्हाण यांचं स्वागत करायचं आहे। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य शंकरराव देशमुख यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। श्यामरुकर प्रभाकर भालशंकर आणि मान्य दादासाहेब घोडके त्यांचं स्वागत करतील। शिवसेनेचे सिंधा गटाचे जिल्हा प्रमुख मान्य स्वप्नीलजी गलदर यांचे या ठिकाणी स्वागत होईल। दत्ताभाऊ दाभाडे आणि गुफरानभाई नामदार हे त्यांचं स्वागत करतील। 18 कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचा हा शानदार शुभारंभ सोहळा आणि या निमित्तानं गेवराई शहरातील गेल्या 15 वर्षापासून प्रलंबित असलेला 875 अतिक्रमणधारकाचा हक्काचा PTR वाटपाचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या आणि अजितदादा पवार साहेबांच्या ठिकाणी शुभास्ते संपन्न होत आहे। आमदार विक्रमजी काळे साहेबांचं स्वागत सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे। मी गेवराई नगरीचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमजी मांडुरके साहेब यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमिका आपली या ठिकाणी विषद करायची आहे। गेवराई नगरीचे सन्माननीय मुख्य कार्य अधिकारी विक्रमजी मांडुरके साहेब। आदरणीय व्यासपीठ आणि गेवराई शहरातील सर्व नागरिकांना सप्रेम नमस्कार। गेवराई नगर परिषद हद्दीतील सर्वे क्रमांक 1 आणि 125 या भागातील शासन नियमानुसार रीतसर प्रक्रिया करून आपण घरकुलाचे लाभार्थी यांना अतिक्रमण नियमाकुल करून देणार आहोत सर। तसेच आपल्या माध्यमातून गेवराई नगर परिषदेसाठी मंजूर झालेल्या निधीतून घेण्यात आलेल्या विकास कामांचा सुद्धा शुभारंभ आपल्या हस्ते होणार आहे। आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल गेवराई नगर परिषदेकडून आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। वाणी जरब बोले परखड विकासाचा गड दादा तुम्ही, येणाऱ्या काळाची तुम्ही अभिलाषा, कर्तृत्वाची रेषा दादा तुम्ही। नामदार अजितदादा पवार साहेब आणि नामदार पंकजताई यांना विनंती करतो
त्यांनी विविध विकास कामाचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी श्रीफळ फोडून करायचा आहे. आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब, त्याचबरोबर कल्याणकाका आखाडे, संजयजी दौंड, राजकिशोर पापा मोदी यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आमदार विजयसिंहजी पंडित, मान्य अमरसिंहजी पंडित साहेब, भाजपचे जिल्हाधिकारी शंकरजी देशमुख, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा मनी ध्येयाचा ध्यासांगी कर्तृत्व विलास, सतत कार्यमग्न असतात प्रगतीचे वारकरी, कार्यशीलतेने राष्ट्र घडवतात विकासाचे मानकरी. या ठिकाणी नामदार अजितदादा पवार साहेब, नामदार पंकजताई मुंडे, या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते 18 कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचा हा प्राथमिक स्वरूपाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर जे गेवराईचे अतिक्रमण धारक आहेत 875 लोकांना हक्काचा आता पीटीआर मिळतोय. त्यापैकी 11 लोकांना प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी पीटीआर प्रदान करण्यात येईल. मी संजयनगरचे साईनाथ दामोदर सूर्यवंशी यांना विनंती करतो, त्यांनी आपला पीटीआर स्वीकारायचा आहे. नामदार अजितदादा पवार साहेब त्यांना पीटीआर प्रदान करतील. साईनाथ दामोदरजी सूर्यवंशी, समवेत नामदार पंकजताई मुंडे ह्याही यांच्या शुभ हस्तेही या ठिकाणी पीटीआर धारकांना त्यांचा पीटीआर प्रदान करण्यात येईल. श्रीमती मैनाबाई नंदू सावंत यांना नामदार पंकजताई यांना विनंती करतो, नामदार पंकजताई ह्या श्रीमती मैनाताई नंदू सावंत यांना पीटीआर प्रदान करतील. आदरणीय पंकजताई मुंडे, सनाउल्ला गफारका पठाण इस्लामपुरा यांना या ठिकाणी पीटीआर प्रदान करते. नामदार अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते श्रीमती बेबी बाजुद्दीन शेख संजयनगर यांना या ठिकाणी पीटीआर प्रदान करण्यात येईल. त्याचबरोबर लिंबाजी निवृत्ती शिंदे संघमित्र नगर यांना या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते पीटीआर प्रदान करण्यात आहे. माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, नामदार पंकजताई मुंडे या ठिकाणी श्रीमती कांताबाई कचरू कारके, श्रीमती सुनीता गंगाधर बनसोडे, श्रीमती संगीता नंदकिशोर गायकवाड, श्रीमती कांताबाई प्रकाशराव अरुण संघमित्र नगर, श्री प्रल्हाद किसनराव पाळेकर आणि श्रीमती वंदावणी प्रकाश कापसे या सर्व पीटीआर धारकांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी पीटीआर वाटपाचा कार्यक्रम होत आहे. नामदार अजितदादा पवार साहेब, नामदार पंकजताई आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आहे आपणा सर्वांचं. समाज जीवन भरून टाकू चैतन्याने, मानाने आणि वैभवशाली भवितव्याला नटवूनच कर्तृत्वाने. महाराष्ट्राला सुदृढ करूया तुमच्या आमच्या यज्ञाने आणि वैभवशाली भवितव्याला नटवूनच कर्तृत्वाने. कर्तृत्वाचा वारसा बीड जिल्ह्याचे सिद्धहस्त नेतृत्व माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या पर्यावरण खात्याच्या मंत्री नामदार पंकजाताई, आमदार धनंजयजी मुंडे, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पीटीआरच्या वाटपानंतर या कार्यक्रमाप्रसंगी या तालुक्याचे नेते आणि महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य आमदार विजयराजे पंडित यांना विनंती करतो, त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करायचं. स्टेज द्या दुसरं त्यांना, ते चलत नाही. हॅलो, चलत नाही राजे. आज
गेवराई शहरामध्ये विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी, त्याचबरोबर जे शहरातील गेल्या 3 दशकापेक्षा जास्त काळापासून असणाऱ्या अतिक्रमणधारकांच्या त्या ठिकाणी प्रश्नासाठी जे लढत होते त्यांचं PTR वाटप, या कार्यक्रमासाठी या प्रसंगी इथं आवर्जून उपस्थित असणारे या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब, या प्रसंगी इथं आवर्जून उपस्थित असणाऱ्या बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्री आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे, मंत्री पर्यावरण व पशुसंवर्धन, इथं आवर्जून उपस्थित असणारे बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माजी कृषी मंत्री आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब, या प्रसंगी उपस्थित असणारे आमदार सतीशजी चव्हाण साहेब, आमदार विक्रमजी काळे साहेब, माजी आमदार संजयजी दौंड साहेब, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी साहेब, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणरावजी आखाडे साहेब, सुनीलजी मगरे साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकररावजी देशमुख साहेब, या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वप्नीलजी गलदर साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय राजेश्वर आबा, या मंचावर उपस्थित असणारे आदरणीय भैयासाहेब, उपस्थित सर्वच मान्यवर, मी दादांचं सर्वप्रथम इथं विशेष करून आभार मानल. विधानसभेच्या निवडणुकीला आज 5 महिने आणि 26 दिवस हे पूर्ण झाले आणि या 5 महिने 26 दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी सातत्यानं मी पाठपुरावा करत राहिलो. आमदार म्हणून काम करताना या पहिल्या 5 महिन्यात 5.5 महिन्यात बरीचशी कामे आदरणीय दादांनी त्या ठिकाणी पूर्ण केली, त्यांच्या माध्यमातून पूर्ण या ठिकाणी झालेली आहेत, हे मला सांगावंसं वाटतं. दादा गेवराई शहरातील मतदारांनी सुमारे 2 दशकानंतर म्हणजे 20 वर्षापेक्षा जास्त काळानंतर शिवछत्र परिवाराच्या बाजूने त्या ठिकाणी कौल शहरातील मतदारांनी दिला आणि 3 दशकानंतर मला सांगावंसं वाटतं 3 दशकानंतर शिवछत्र परिवाराला सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करण्याची संधी ही माझ्या माध्यमातून मिळालेली. त्याच्यामुळे दादा अपेक्षा खूप आहेत, खूप दिवसाचा बॅकलॉग आहे. निवडणुकीत आपण दादा आलात, शब्द दिला, विजय सिंहच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी आपण उभा राहणार हा शब्द दिला दादा आणि दादाचा वादा हा पक्का असतो. त्याच्यामुळं अतिशय भरघोस असे आशीर्वाद मताधिक्य या गेवराई विधानसभा मतदारसंघातील लोकांनी मला दिले. दादा अपेक्षा आता लोकांच्या माझ्याकडनं आहेत आणि माझ्या त्या ठिकाणी तुमच्याकडनं आहेत. एखादा त्या ठिकाणी खूप दिवसापासून उपाशी असतो, आता शेवटी विकासाचा अनुशेष बॅकलॉग खूप मोठा आहे, त्याच्यामुळं उपाशी असल्यावर आपल्याला कुठली गोष्ट खाण्यासाठी मिळाल्यावर हे खाऊ का ते खाऊ, अशाच पद्धतीनं निधीच्या बाबतीत योजनेच्या बाबतीत आहे. मी आपल्याकडं दरवेळेस येतो, साप्ताहिक मीटिंग आपण घेता दादा. आपण मला नेहमी म्हणता की अरे तू सारखा एवढं मोठं एकाच वर्षात 6 महिन्यातच तुला सगळं करायचं आहे का, परंतु मी म्हणल्याप्रमाणे दादा लोकांच्या अपेक्षा माझ्याकडनं आहेत, माझ्या अपेक्षा आपल्याकडनं आहेत. तुम्ही काही जरी म्हणले
तरी मी आपल्याकडं वेळोवेळी गेवराई शहर आणि गेवराई मतदारसंघासाठी त्या ठिकाणी निवेदन, निधीची मागणी, योजनांची मागणीसाठी वेळोवेळी येत राहणार आहे. आणि मला विश्वास आहे दादा, आपली कामाची पद्धत, ज्या तडपेनं आपण काम करता, जिद्दीनं चिकाटीनं आपण काम करता, कामाचा उरक आहे. एखादी गोष्ट सांगितली, एखाद्या बैठकीमध्ये एखादा विषय मांडला तर आपण ते डोक्यात ठेवता आणि त्याच्यानंतर जेव्हा केव्हा त्या विषयाच्या बाबतीत त्या ठिकाणी काही निर्णय घ्यायचा आहे, आवर्जून माझ्यासारख्या पहिल्या वेळेस झालेल्या एक लोकप्रतिनिधी आमदाराची सुद्धा त्या ठिकाणी विचार आपण घेता, हे मला त्या ठिकाणी मला अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टीचा. निश्चितपणाने दादा, गेवराई शहरासाठी आपल्याला भरपूर काही येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून करायचंय, आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून करायचंय. गेवराई शहरामध्ये आतापर्यंत 1.5 दशकापासून जास्त काळापर्यंत ज्यांची सत्ता या शहरामध्ये होती, त्यांनी दादा शासकीय जागेतील जे काही अतिक्रमण आहेत, त्यांची अतिक्रमण, स्वतःची अतिक्रमण आहेत, ती नियमकुल करण्यासाठी त्या सत्तेचा उपयोग केला. दादा, मला अभिमानाने सांगावंसं वाटतं दादा, आम्ही त्या ठिकाणी सत्ता आल्यानंतर या 5.5 महिन्याच्या कालखंडामध्ये या सत्तेचा उपयोग गोरगरिबांचे अतिक्रमण त्या ठिकाणी नियमानुकूल करण्याचं काम, हक्काचे पिटिआर देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलंय, हे मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. दादा, गेवराई शहर हे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बसलेलं आहे दादा, आणि या ठिकाणी शहरातील व्यापार व व्यवहार वाढला पाहिजे, रस्त्यांची त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी एका भागाचा त्या ठिकाणी आपल्या घरासमोर त्या ठिकाणी रस्ते, नाल्या, सर्व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एका भागाचं करण्यापुरतं त्या ठिकाणी त्यांचं काम राहिलेलं आहे. दादा, गेवराई शहरामधून जाणारा ताकडगाव रस्ता असेल, जातेगाव रस्ता असेल, मनेरवाडी रस्ता असेल, या सगळ्या रस्त्यांचा विकास करणं दादा येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे. आणि सगळ्यात पहिले मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी एक विनंती करणार आहे, मागणी करणार आहे की गेवराईला जे काही आहे बायपास, तो बायपास शहरातून जाणारा जो काही रस्ता आहे दादा, तो सिमेंट रस्ता डिवायडर सहित त्या ठिकाणी साईडला ड्रेनेज आणि फुटपाथ अशा पद्धतीचा स्ट्रीट लाईट सहित जो रस्ता आहे त्याचा DPR शासनाकडे त्या ठिकाणी गेलेला आहे. 125 कोटी रुपयाचा हा रस्ता येणाऱ्या काळामध्ये दादा या पुरवणी मागणीच्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मंजूर करावा अशी गेवराई शहराच्या वतीनं मी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करतो. दादा, या व्यतिरिक्त अनेक विषय दादा आहेत गेवराई शहराच्या बाबतीत. शहराच्या विकासापेक्षा आपला विकास झाला पाहिजे अशा संकुचित प्रवृत्तीने वागणाऱ्या लोकांनी शहराची हद्दवाढ मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी होऊ दिलेली नाहीये दादा. आणि अशा वेळेस जे काही आहे दादा, नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंत्रालयात प्रधान सचिवाच्या स्तरावर त्या ठिकाणी प्रलंबित आहे. आपल्याला याची जाणीव, आपल्याला माहिती आहे दादा. आपण स्वतः त्यांना याबाबत बोलला आहात. बारामती सोबतच गेवराईच्या त्या ठिकाणी हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करून शहराच्या विकासाची व्याप्ती वादा तुम्ही करावा अशी विनंती आज या माध्यमातून मी आपल्याला त्या ठिकाणी करतो. दादा, सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहर आहे. मी म्हणल्याप्रमाणे शहराच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी बायपास जिथे मिळतो त्या ठिकाणी उड्डाणपूल करण्यासाठी आम्ही मागच्या अनेक काळापासून पाठपुरावा करत आहोत. या कामाचे टेंडर झालेले आहे. मार्च अखेर काम सुरू करणार म्हणून अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते, परंतु परराज्यातील अग्रवाल नावाचा कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी हे काम सुरू करत नाहीये. सातत्याने या ठिकाणी अपघात होत आहेत. अनेक लोकांचे जीव या बायपासून गावात येत असताना गेलेले आहेत. माझी विनंती आपल्या माध्यमातून दादा राहणार आहे, या संबंधित विभागाची आपण एक खास बैठक घेऊन हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावावा. याच्या व्यतिरिक्त गेवराई शहरामध्ये जे काही आहे दादा, अचानक नगर नावाचा भाग हा या ठिकाणी 2011च्या पूर्वीपासूनचे लोक राहतात. यांनाही आपण हक्काचे PTR या ठिकाणी दिलेले आहेत दादा. त्यांना स्वतःच्या मालकीचं घर मिळावं म्हणून APH अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट भागीदारी तत्वावरील घरकुल योजनेमधून त्यांना घरकुल मंजूर करावेत अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो. गेवराई शहर स्वच्छ आणि डासमुक्त करण्यासाठी शहरात मलनिस्सरण प्रक्रिया केंद्र आणि भूमिगत गटार
योजना मंजूर होणे गरजेचे आहे. त्याचा पाठपुरावा सुरू असून या योजनेचा प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे. यासाठी जवळपास 150 कोटी रुपयाचा निधी मंजूर करावा ही विनंती या ठिकाणी करतो. हा शहराचा कार्यक्रम आहे. शेवटी जाता जाता दादा, गोदावरी एका बाजूला आहे, तिचं पुनर्जीवन आपल्या माध्यमातून जलसंपदा मंत्री असताना त्या ठिकाणी झालेला आहे 2007-8ला. परंतु सिंदफणा जी एका बाजूला आहे, त्या सिंदफणेचं पुनर्जीवन करणं हे माझ्या निवडणुकीच्या प्रचारामधला प्रमुख मुद्दा त्या ठिकाणी होता. तो अतिशय फ्लॅगशिप असा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आपला आहे. त्याचं पुनर्जीवन करण्यासाठी त्याचे जे काही बॅरेज आहेत ते बॅरेज त्या ठिकाणी मंजूर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत, मदत करावी, एवढंच या निमित्तानं शेवटी सांगतो. आणि आज वास्तविक पाहता मोकळ्या प्रणांगणामध्ये कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु पावसाचं वातावरण, आता वरुणराजांनी हजेरी लावली, त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण हा पेंडाल टाकून कार्यक्रम घेतला. ज्यांची कुणाची याच्यामध्ये काही कमी जास्त झाला असेल त्याबद्दल मी सर्व उपस्थितांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि आदरणीय दादांचं पुनश्च आभार मानतो. एवढ्या 5.5 महिन्याच्या कालखंडामध्ये एवढं भरघोस असे आशीर्वाद, निधी, योजना आपण दादा दिल्या. पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं गेवराईचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण त्या ठिकाणी मदत करावी, आशीर्वाद द्यावे, अशा पद्धतीची विनंती करून इथंच थांबतो. धन्यवाद. राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण खात्याच्या मंत्री आणि बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्री, भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्राची फायर ब्रँड तोप आदरणीय पंकजाताई यांना विनंती आहे, त्यांनी या कार्यक्रमात संबोधित करायचं आहे. ताई एक मिनिट. आज गेवराई नगर परिषदेच्या मार्फत 18 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व ज्यांना अतिक्रमण म्हणून ज्यांच्या डोक्यावर तांगती तलवार होती अशा सर्व गरीब जनतेला त्यांच्या हक्काचा PTRचं वाटप या कार्यक्रमाला आवर्जून या मंचावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार, मंचावर उपस्थित आदरणीय सर्वांचे ज्येष्ठ शिवाजीदादा आहेत का? अच्छा, नमस्कार. शिवाजीदादा, मंचावर उपस्थित माझे बंधू माजी मंत्री धनंजय मुंडे, मंचावर उपस्थित आदरणीय अमरसिंह पंडितजी म्हणजेच भैयासाहेब, मंचावर उपस्थित आमदार विजयराजे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी आमदार संजय दोंड, कल्याण काका आखाडे, सुनील मगरे, राजेश्वरजी चव्हाण, पापा मोदी, शंकर देशमुख, स्वप्नील गलधर, उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित मोठ्या संख्येने आलेले पावसा पाण्याच्या या काळामध्ये देखील आदरणीय दादांसाठी या ऐकण्यासाठी आलेले सर्व वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि माता भगिनींनो, सर्वप्रथम मी आमदार विजयराजे पंडित यांचं मनापासून अभिनंदन करते की त्यांनी हा अत्यंत चांगला कार्यक्रम जो अनेक वर्ष गेवराईचे गरीब जनता ह्याची प्रतीक्षा करत होती, हा कार्यक्रम इथे राबवलेला आहे आणि PTRचं वाटप केलेलं आहे. 18 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केला आहे, ज्याचा विषय विस्तृत मार्गदर्शन आदरणीय अजितदादा करतील. मी या मंचावर मला वाटतं 2009 साली एकत्र आम्ही आलेलो होतो आणि मुंडे साहेबांच्या लोकसभेमध्ये विजयसिंह पंडित भैयासाहेब आम्ही खूप प्रचार केलेला होता आणि त्यावेळी आम्ही एकत्र होतो आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो, एकमेकांसमोर देखील लढलो. पण आज एक अनोखी युती या राज्याने पाहिली आणि आम्ही परत एका मंचावर आलेलो आहोत आणि त्या मंचावर आम्ही आले असताना विजयराजे आपण आमदार झालेले आहात ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याबद्दलही मी मनापासून आनंद व्यक्त करते. लोकांसाठी तळमळीने आपण काम करत राहा आणि असेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत राहा अशी सुद्धा आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देते. आणि अजितदादांनाही सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही निघालेलो आहोत, परत घरी जायचं आहे, परत आम्हाला सकाळी कॅबिनेट आहे, परत दौरे आहेत, त्यामुळे त्यांना आपल्याला सर्वांना ऐकायचं असल्यामुळे मी फार आपला वेळ घेणार नाही. मी आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद ताई. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमात संबोधित करतायत. टाळ्या वाजून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं. आपल्या जिल्ह्याच्या कन्या मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी पंकजाताई मुंडे, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव पंडित साहेब, आमदार धनंजय मुंडे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, संजय दौंड, कल्याणराव आखाडे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, बीजेपीचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलदर, राजकुमार उर्फ पापा मोदी, प्रज्ञाताई खोसरे, आज जे पक्षप्रवेश करणार आहेत ते आमचे सहकारी महेश दाभाडे, SY अन्सारी, सचिन मोटे, कृष्णा मुळे, मंजूर बागवान, विलास सुतार, विलास थोरात, प्रकाश गायकवाड, सतीश मापारी, उपस्थित असणारे सर्व माझे गेवराई परिसरातले प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या शेतकरी बांधवांनो, तरुण मित्रांनो, थोडा आगळा वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी, पंकजाताई, धनंजय यांना सगळ्यांना आपले लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांनी इथं निमंत्रित केलं आणि आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला धन्यवाद देखील देतो. खरं अलीकडच्या काळात आपण सगळेजण बघतोय की मधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीसजी, मी स्वतः आणि एकनाथराव शिंदे आम्ही 3 वेगवेगळे राजकीय पक्षांनी युती केली आणि महायुतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या भागात वेगवेगळे उमेदवार उभे करून जनतेचा कौल मागितला. लोकसभेला आम्हाला थोडं बॅकफुटवर जावं लागलं. 31 जागा विरोधकांच्या आल्या, आमच्या फक्त 17 जागा आल्या आणि त्याच्यामुळं अधिक जोमाने आपण काम केलं पाहिजे. चांगल्या लोकोपयोगी योजना आपण महाराष्ट्रातल्या जनतेला दिल्या पाहिजे आणि त्यांचंही भलं करत करत राज्याचा सर्वांगीण विकास केला पाहिजे अशा प्रकारची भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये वाढीला लागली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, नितीन गडकरी साहेब हे सगळे मान्यवर देश पातळीवर अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत. परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र देखील कुठं मागं राहू नये म्हणून आपल्यालाही मग मराठवाडा असेल, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र ह्या सगळ्या भागामध्ये कसं माझ्या शेतकरी राज्याला, कसं माझ्या बळीराजाला, कसं तिथल्या माझ्या तरुण तरुणीला न्याय देता येईल, त्याच्यामध्ये जातीभेद न करता, जातीचा, पंथाचा, नात्याचा, गोत्याचा विचार न होता आपल्याला सर्वांना बरोबर कसं घेऊन जाता येईल अशा प्रकारचा सतत प्रयत्न आम्ही सगळ्यांनी महायुतीच्या माध्यमातून केला. इथं बरेच वर्ष आमच्या विचाराचा आमदार नव्हता. यावेळेस मात्र मी गेवराईकरांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. महायुतीचे उमेदवार या नात्याने आम्ही विजयसिंह पंडितला त्या बाबतीमध्ये उमेदवारी दिली आणि तुम्ही त्याला चांगल्या मताधिक्याने विजयी केलं. तुम्ही तुमचं काम केलेलं आहे. आता जबाबदारी 5 वर्ष आम्हा लोकांची आहे आणि मगाशी विजयनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही वेळ मारून नेणारी नाही आहेत, आम्ही कामाची माणसं आहोत. आणि केंद्र सरकारचा जास्तीत जास्त निधी हा आपल्या राज्याला कसा येईल, वेगवेगळ्या भागाला कसा देता येईल, वर्ल्ड बँक असेल, जायकासारखे प्रोजेक्ट असेल, त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही आमची वाटचाल पुढे चालवलेली आहे. आमचे काही नवीन आमदार निवडून आलेले आहेत, त्यांना निधी देणं आमचं कर्तव्य होतं आणि त्या भावनेतनं आपण विजयसिंह पंडित आणि इतर नवीन आमदारांना काही निधी दिला. आज विजयनं आमच्या सगळ्यांच्या समोर
मी, पंकजाताई, धनंजय, बाकीचे सगळे सहकारी काही मागण्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गेवराई नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करणं हे खरं आहे. कुठल्याही शहराचा सर्वांगीण विकास करत असताना डीपी, त्याला हद्दवाढ आपण म्हणतो, डेव्हलपमेंट प्लॅन हा चांगला असला पाहिजे. आपलं शहर हे महत्त्वाच्या हायवेवर वसलेलं हे शहर आहे आणि त्याच्यामुळं आपल्या शहरामध्ये ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्या आपण हद्दवाढीच्या निमित्तानं त्याला मंजुरी दिली तर शहरामध्ये कशाची गरज आहे? मग स्मशानभूमी, दफनभूमी, क्रीडांगणं, उद्यान, शाळेचं आरक्षण, माझ्या कॉलेजचं आरक्षण, वेगवेगळ्या पद्धतीनं माझे गरीब लोक आहेत त्यांच्याकरता पंतप्रधान आवास योजनेची घरकुल योजना किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्या लाभार्थ्यांच्याकरता दिल्या जातात त्या सगळ्याचा सर्वांगीण विचार आम्ही लोक करत असतो. आणि त्याच्यामुळं मी विजय सिंह पंडितांना सांगू इच्छितो की मी देखील माझं ऑफिस या हद्दवाढीच्या संदर्भात हे काम आमचे उपमुख्यमंत्री स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे येतं. मी त्यांना सांगून या कामाला कशी तातडीने मंजुरी मिळवून देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करीन. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराच्या बायपास लगत 2 उड्डाणपुलाची मंजूर कामं सुरू करण्याच्या बद्दल ते PWDशी संबंधित आहे का नॅशनल हायवेशी संबंधित आहे? तर नॅशनल हायवेशी असेल तर गडकरी साहेबांना मी 24 तारखेला दिल्लीला चाललोय. 25 तारखेला देवेंद्र फडणवीस, मी आणि एकनाथराव अशी आमची बैठक पंतप्रधानांनी NDAची जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये असणाऱ्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळं 25 तारखेला ह्या सगळ्या मान्यवरांची आमची भेट होईल. त्यावेळेस मी हाही मुद्दा आपल्या गेवराईच्या निमित्तानं फार महत्त्वाचा आहे तो त्यांच्या कानावर घालून त्याला कसं मार्ग काढता येईल हा प्रयत्न करतो. गेवराई शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं रुंदीकरण करून त्यावर रस्ता दुभाजक, फुटपाथ या सर्व रस्त्याचं सुशोभीकरण करणं, त्याच्याकरता काही निधीची गरज आहे. गेवराई शहरातलं अचानक नगर भागातील रहिवाशांना भागीदारी तत्वावर घरकुल योजना मंजूर करणं, त्यांना निवारा देणं, अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट तो पण राज्य सरकारचा कार्यक्रम आहे. त्याही बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो. आणि कुठल्याही शहराचा विकास करत असताना तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज पाहिजे, तिथं ज्याला भूमिगत गटार आपण म्हणतो, स्ट्रॉम वॉटर हे पाऊस पडल्यानंतर व्यवस्थित ते पाणी बाहेर निघालं पाहिजे. तिथं माझ्या नागरिकांना त्रास होता कामा नये. STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हा त्या शहरामध्ये डासमुक्त शहर करण्याच्या करता ह्याची नितांत गरज असते आणि नेमकी तीच मागणी आमच्या विजयसिंह पंडितांनी केलेली आहे. आणि माझ्या गोदावरी नदीवर बांधलेले बॅरेजेस किंवा सिंदफणा नदीवर जे काही बॅरेजेस आहेत त्याच्यामध्ये काही नूतनीकरण करणं अशा प्रकारे. आणि टाकळगाव बॅरेजची प्रमा ही मिळालेली आहे परंतु नाथापूर, इटकूर, अनकोटा, खंडूस, नामलगाव आणि औरंगपूर ह्याही बद्दलची काही त्यांनी मागणी केलेली आहे. मित्रांनो, मी टप्प्याटप्प्याने आम्ही सगळेजण तुम्हाला या कामामध्ये मदत करू. आता ह्याला मंजुरी देण्याच्या करता मला तिथं प्रयत्न करावा लागेल, तो प्रयत्न आम्ही करणार. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं आम्ही आवाहन केल्यानंतर एक आमदार निवडून देणं महत्त्वाचं होतं. तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने 238 आमदार महायुतीचे निवडून दिलेले आहेत. एवढा भरभक्कम पाठिंबा राज्याची निर्मिती झाल्यापासून कोणत्याही सरकारला मिळालं नाही. ते काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. ते काम माझ्या लाडक्या बहिणींनी केलेलं आहे. ते माझ्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं आपण काळजी करू नका. आपल्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिना देणं ही पण योजना विरोधक वेगवेगळी टीका टिप्पणी करतात. मी अर्थमंत्री या नात्याने जबाबदारीनं सांगतो, ह्या सगळ्या मान्यवरांच्या साक्षीनं सांगतो की ती योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. माझ्या शेतकऱ्यांना
3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोफत वीज बिल याही करता राज्याच्या तिजोरीत आम्ही महावितरणला पैसे देऊ, परंतु ती पण योजना चालू ठेवू याही बद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. मित्रांनो, बीड जिल्हा हा सामाजिक एकात्मतेच्या आणि विविधतेच्या ऐक्याचा एक उत्तम प्रकारचा नमुना आहे. येथील जनता कष्टाळू आहे, शांतताप्रिय आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून काही समाज विघातक प्रवृत्ती समाजामध्ये जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. या निमित्तानं मला गेवराईकरांना, माझ्या बीड जिल्ह्याला स्पष्टपणे सांगायचं आहे, कोणालाही बीड जिल्ह्याची चुकीची ओळख निर्माण करू दिली जाणार नाही. जर कोणी तसा प्रयत्न केला तर आपण सर्वजण एकजुटीनं त्याला विरोध केला पाहिजे. जात, धर्म, भाषा, प्रांत अशा कारणावरून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न आपण यशस्वी होऊ द्यायचा नाही. बीड जिल्ह्यानं कायम सामाजिक ऐक्य टिकवलेलं पाहिजे आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे. हीच आपली सामूहिक भावना आहे. आज कुठल्या ना कुठल्या घटना घडल्या तर त्याला जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. जे अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागणारी माणसं आहेत, विकृत लोक आहेत, त्यांना जात नसते. ते त्यांचा विचार करत असतात. सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, माता भगिनी, तरुण यांनी काळजी घेण्याचं काम आम्ही पहिल्यापासून करतोय. सर्व धर्म समभाव आणि सामाजिक न्याय हेच आमचं महायुतीचं धोरण आहे. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक समाजाला न्याय मिळावा, सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी मिळाव्यात अशी कायम भूमिका घेतलेली आहे. या निमित्तानं मला एक सांगायचं आहे की धर्माधर्मात, समाजात, जाती जातीमध्ये कोणी भेद करण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्या बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा, शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा विघातक शक्तींची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. हेही या सभेच्या निमित्तानं मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो, बीडलाही सांगू इच्छितो. चुकीचं काम करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याच्या माध्यमातून कडक शिक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही समाजाला आम्ही एकटं पडू दिलं जाणार नाही. महायुतीचं सरकार त्यांच्या मागे ठामपणे उभं राहील ही खात्री देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो. यामध्ये कुठेही आम्ही, जर काही लोकांना सवयच असेल असं वागायची तर अशांना मकोका लावायला देखील आम्ही मागं पुढं बघणार नाही. बीड जिल्ह्याचा मोठा इतिहास आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे. हा कष्टाळू प्रामाणिक लोकांचा जिल्हा आहे. काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळं जिल्हा बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो आम्ही हाणून पाडू. मात्र आपल्याला सर्वांना मिळून ही बीड जिल्ह्याची काही लोकांनी ओळख महाराष्ट्रामध्ये चुकीची केलेली आहे ती आपल्याला पुसायची. आपण सगळ्यांनी मिळून हा गैरसमज दूर करायचा आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आपल्याला या जिल्ह्याला महाराष्ट्रात आणायचं आहे. त्यासाठी आपण एकजुटीनं पुढे चाललोय. आज अनेक महत्त्वाच्या गोष्टी बीड जिल्ह्याच्या करता मी, पंकजाताई मुंडे, आमचे धनंजय मुंडे, विजयसिंह, त्या ठिकाणी पंडित सतीश चव्हाण, विक्रम काळे, तिथं सुरेश धस, आम्ही आपले नमिता मुंदडा, आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीमध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी या बीड जिल्ह्याच्या करता केल्यात. उद्या पेपरला तुम्हाला वाचायला मिळेल. आम्ही कुठेही कामात कमी पडणार नाही. मी मगाशी सांगितलं, सुदैवाने अर्थमंत्री मी आहे, त्याच्यामुळं मी निधीची पण कमतरता माझ्या बीड जिल्ह्याला आणि बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभेला मी पडू देणार नाही. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या. त्याचबरोबर
तुमच्या माझ्या महाराष्ट्राला, साधू संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्राला, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम हे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलंय. त्यांच्या विचारांचा, विकास कामांचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा हा पुढे नेण्याचं काम या पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना करायचंय. त्याकरता तुम्ही विजयसिंह पंडित यांना साथ द्या, तुम्ही त्यांना साथ द्या. मी त्यांना राज्य सरकारची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभं करण्याचं काम आम्ही करू. त्याबद्दल कुठेही आमच्याकडनं हायगय होणार नाही ही खात्री आणि शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि आता महेश दाभाडे, SY अन्सारी, सचिन मोठे, कृष्णा मुळे, मंजूर बागवान, विलास सुतार, विलास थोरात, प्रकाश गायकवाड आणि सतीश मापारी या सगळ्या मान्यवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना कुठेही दुजेपणाची वागणूक आमच्याकडनं होणार नाही. त्यांना नेहमीच सन्मानाने वागवलं जाईल, त्यांचा मान ठेवला जाईल. परंतु त्यांना घेत असताना जुन्यांच्याकडे पण दुर्लक्ष आम्हा लोकांचं होणार नाही ह्याबद्दलची खात्री मी आपल्या सर्वांना देतो. पुन्हा एकदा आज विजयसिंह पंडितांच्या मदतीनं माझ्या नगर परिषद गेवराईमध्ये विविध विकास कामांचं आणि अतिक्रमणधारकांना हक्काचा PTR देण्याचं ही जी काही कामाचा इथं नारळ फोडलेला आहे ती सगळी विकासाची कामं अतिशय दर्जेदार क्वालिटीचं मार्गी लावण्याच्या करता आमचे चीफ ऑफिसर आणि त्यांची सगळी टीम काम करेल आणि त्याचा फायदा माझ्या गेवराईकरांना होईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1-2 मिनिटं आपण सर्वांनी खाली बसायचंय. या ठिकाणी गेवराईचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री महेश अण्णा दाभाडे आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. त्यांचं स्वागत अजितदादा पवार साहेब करतील. माजी नगराध्यक्ष मान्य महेश अण्णा दाभाडे, प्रदेश सुंदर संघटन आहे त्यांच्या भागामध्ये. काँग्रेस आयच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश चिटणीस SY अन्सारी साहेब यांचे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराईचे माजी उपसभापती सचिनदादा मोठे, त्याचबरोबर माजी नगरसेवक कृष्णादादा मुळे, माजी नगरसेवक मंजूर बागवान, माजी नगरसेवक विलास सुतार, विलास थोरात, प्रकाश गायकवाड, सतीश मापारी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यांच्या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांच्या हस्ते स्वागत होत आहे. कृष्णाजी मुळे, मंजूरभाई बागवान, विलास सुतार, अनिल साळवे, सचिन सदस्य आणि परळीचे लोकप्रिय आमदार माननीय धनंजयजी मुंडे साहेब, त्याचबरोबर आमदार सतीश भाऊ चव्हाण, आमदार विक्रमजी काळे यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आमदार विजयसिंहजी पंडित यांच्या वतीने मनापासून आभारी आहेत. परिसरातील आलेल्या सर्व कार्यकर्त्याच्याही मनापासून आभार. या ठिकाणी विलास थोरात, प्रकाश गायकवाड, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष श्री कल्याणकाका आखाडे यांचे या ठिकाणी आभारी आहोत. सर्व मान्यवरांचे आभार. सर्वांचे मनापासून आभारी आहोत. कार्यक्रम संपला असं जाहीर आहे.